100 कोटींच्या यादीत आता भाग मिल्खा भाग सिनेमानंही स्थान पटकावलंय। राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि फरहान अख्तरची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 103 कोटींचा गल्ला कमावलाय। 100 कोटी क्लब मध्ये एंट्री म्हणजे हिट सिनेमा हे बॉलिवूडचं समीकरणच। आणि आता ह्या क्लब मध्ये भाग मिल्खा भागनेही स्थान पटकावलंय। 2013 मध्ये पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा सिनेमा ठरलाय। याआधी ये जवानी है दीवानी सिनेमानं तब्बल 189 कोटींची कमाई केली। खरं म्हणजे 100 कोटींचा क्लब हा सिलसिला सुरू झाला तो आमिरच्या गजनी सिनेमापासूनच। 2008 साली आलेल्या गजनीने 115 कोटींची बॉक्स ऑफिसवर कमाई केली, तर आमिरच्या 3 इडियट्सने 202 कोटी। रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि अजय देवगण स्टारर गोलमालने 108 कोटींचा गल्ला कमावला। त्यानंतर आलेल्या सलमानच्या दबंगनेही बॉक्स ऑफिसवर बोलबाला केला आणि 142 कोटींचा गल्ला कमावत धडाक्यात 100 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतली। 2011 मध्ये तर बॉलिवूडच्या तब्बल 6 सिनेमांनी 100 कोटींचा पल्ला पार केलाय। रावण 115 कोटी, बोल बच्चन 100 कोटी, सिंघम 101 कोटी, डॉन 2 114 कोटी, रेडी 124 कोटी आणि बॉडीगार्ड 148 कोटी। त्यानंतर 2012 मध्येही बॉलिवूडच्या तब्बल 8 सिनेमांनी 100 कोटींच्या क्लबमध्ये धडाक्यात एंट्री घेतली। अग्निपथ 122 कोटी, बर्फी 122 कोटी, हाऊसफुल 112 कोटी, सन ऑफ सरदार 108 कोटी, दबंग 2 150 कोटी, रावडी राठौड़ 135 कोटी, एक था टाइगर 199 कोटी, जब तक है जान 122 कोटी। 2013 चे 6 महिने उलटून गेलेत आणि ह्या 6 महिन्यांमध्ये 2 सिनेमांनी 100 कोटींच्या क्लब मध्ये एंट्री घेतलीये। मात्र अजूनही पिक्चर बाकी है, तेव्हा सुसाट निघालेली भाग मिल्खा भागची ही गाडी आणखी नवीन विक्रम घडवेल अशीच आशा करूया। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।